नाही, माझी माहिती यापेक्षाही वेगळी आहे. कारण हा एक व्हिडिओ ट्विट करत असताना गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे PWDमध्ये विशेषतः टेंडरच्या माध्यमातून जे व्यवहार होत होते ह्याचा आम्ही तक्रार केली होती. आत्ताही देखील गेल्या 3 महिन्या अगोदर शिवेंद्रराजेजी जे त्या खात्याचे मंत्री आहेत यांच्याशी अनौपचारिक चर्चा करत असताना मोठ्या प्रमाणावरती खरेदी विक्री आणि विशेषतः बिर्डी चाळीच्या नावावरती खोल्या करण्याच्या बाबतीतला पण देखील मोठ्या प्रमाणावरती तक्रारी हे प्राप्त झालेले आहेत. आता नवीन डायरेक्टर मॅडम आलेले आहेत, त्यांच्याबद्दल म्हणता येणार नाही कारण तशी काही माहिती नाही. परंतु अनेक अधिकारी या पद्धतीने हे वापर करतायत, गैरप्रकार करतायत. आणि तुम्ही बघितलं असेल की PWDच्या कार्यालयामध्येच अशा प्रकारचे व्यवहार होतात, विसावामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होतात. ही तक्रार वारंवार दिल्यानंतर पण देखील दखल घेतली गेली नाही आहे. आज संदीप देशपांडेंनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यात ती सत्यता, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी घेऊ, मात्र आमदार असतील, असे PWDचे अधिकारी असतील, करोडो रुपयाचे पैसे हे ज्यावेळी त्यांच्यासमोर दिसत आहेत ह्याच्यातूनच हे समजते की भ्रष्टाचाराचं कळस हे गाठण्याचं काम या सर्व मंडळी लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून या बाबतीतली आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडण्याचं काम विधान परिषदमध्ये आम्ही करणार आहोत. आणि या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्ताने करणार आहोत. आम्ही तेच अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे की एका बाजूला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची नाही, मोठ्या प्रमाणावरती पैसे नाही म्हणून सांगायचं, आणि सत्ताधारी आमदारांकडेच एवढे पैसे कसे मिळतात आणि कोटीवधी रुपयाचे हे पैशाचा व्यवहार हे होतोय हे अगोदर जे स्पष्ट आम्ही जे वारंवार जी तक्रार करत होतो आज ते ही सत्यता ही समोर आलेली आहे. या अगोदर मंत्र्यांकडे आपल्याला बंडल्स मिळायचे. आता तुम्ही बघितलं असेल की मंत्री सोडून आमदारांकडेच जर अशा पद्धतीने बंडल्स मिळायला लागलेत तर याचा अर्थच असा आहे की भ्रष्टाचार हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. आणि यात सत्ताधारींचीच इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे कोणीही सरकार याच्यामध्ये दखल घ्यायला तयार नाही आहे. आणि या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे ही मागणी आम्ही या निमित्ताने विधान परिषदेमध्ये करणार आहोत. संदर्भात वारंवार वेगवेगळ्या बातम्या येताना पाहायला मिळतात. आता भाजपकडून अशा प्रकारे एक ऑफर केली जात आहे की विधानसभेत विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांचे नाही, अशी कुठची चर्चा नाही आहे आणि तो अधिकार त्यांचा कुठे येतोय. म्हणजे एवढं विधान परिषदचा विरोधी पक्ष नेत्याची पदची कार्यकाळ संपल्यानंतर पण अद्यापि ते देण्याचं काम केलेलं नाही आहे. म्हणजे हे आपसामध्ये फक्त लावण्याचा प्रयत्न होतोय. अशा कुठच्याही प्रकारच्या ऑफर नाही. ते ऑफर देणारे कोण आहे ते काय आता ठीक आहे, काही लोक सांगतात की कॉलर टाईट आहे आणि देवाभाऊ सर्व पक्ष चालवत आहेत. हे महायुतीचे पक्ष चालवत असतील, महाविकास आघाडीमध्ये नाही. आमचा स्पष्ट माननीय उद्धवजींच्या कडे ज्यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी भेटले होते त्यावेळी खालच्या सभागृहामध्ये हा विरोधी पक्ष नेतेपद हे आम्हाला मिळालं पाहिजे आणि वरच्या सभागृहामध्ये हे काँग्रेस पक्षाला द्यायला पाहिजे. आणि तशी नावं देखील म्हणजे लेखी नावं दिल्यानंतर पण अशा प्रकारे चर्चा करून घेऊन फक्त गुंतागुंती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. कालच मुख्यमंत्री बोलले की आम्हाला काही हरकत नाही. मग एका बाजूला हरकत नाही, मग विधानसभेचे अध्यक्ष हे त्यांच्या पक्षाचे ते एक अनौपचारिक पण त्यांच्याशी बोलू शकतात, पण हे बोलायचं नाही आणि हे तात्कालिक ठेवायचं. गेल्यावेळी ज्यावेळी विरोधी पक्षनेते विधान परिषद झालं होतं, सभागृह चालू नव्हता त्यावेळी पण देखील त्यांनी हे पद दिलं होतं. मग आता हे पद का दिलं गेलं नाही असं प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. एक मुद्दा असा यामध्ये पैशांच्या बॅगा साधारणतः आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. मात्र विरोधकांकडे कोणती गोष्ट असेल ते ED असेल, CBI असेल याच्यामार्फत कारवाई होते. या माध्यमातून आता कारवाईची मागणी ही नक्कीच व्हायला पाहिजे आणि परिषदमध्ये आम्ही ही मागणी करणार. पण ह्या सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा काय करायचं, कारण मंत्र्यांच्याकडेच बॅगा मिळतात, आता आमदारांकडे मिळालेले आहेत. आता थोड्या दिवसांनी नगरपालिका झाल्यात, आता नगराध्यक्षांकडे पण तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. धन्यवाद. महायुतीचे जे जागा वाटप आहे ते जवळपास निश्चित झालं आहे. मुंबईमध्ये भाजप आणि जे शिंदे ते एकत्र लढतील, पण राष्ट्रवादीला ते जवळ सोबत घेणार. मग ठाण्यामध्ये काय, कल्याणमध्ये काय हे त्यांनी स्पष्ट करावं. पिंपरी चिंचवडमध्ये काय, पुण्यामध्ये काय, हे फक्त मुंबईला लुटण्यासाठी, मुंबईला बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी सर्व एकत्र येत आहेत. मात्र मुंबईची एक हद्द पार केली नंतर नवी मुंबईला सांगावं त्यांनी की महायुती लढणार आहेत का.
हे फक्त मुंबईसाठीच चाललेलं आहे आणि मुंबईकरांना ही जी जाणीव आहे, मुंबईकरांना हे कळते की ही मंडळी ही सत्तेसाठी एकत्रित झालेली आहेत, समाजकारणासाठी नाही, सत्ताकरण करण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी ही मंडळी एकत्र येतात.